कितीला वाटा आहे ताई चिवण्यांचा? कितीचा वाटा आहे? 1000 रुपयाचा. 2, 4, 5 चिवणी 1000 रुपयाची. किलशीचा कितीला एक पीस देता हो? 200ला पीस. बापरे, किलशी बघा किती फ्रेश आहे. जिवंतच आहे का? बिना गाबुलीचा नको यो दे ना. हा तो नको नको, तो बिना गाबुलीचा नको मला. तर फायनली कालवण्यासाठी चिवणी मस्तपैकी गाबुलीची साफ करून घेतलेली आहेत. पोरीचा आणि बापाचं प्रेम आहे. वाह, कोथिंबीर टाकते. कसला भारी झालाय कालवण, एकच नंबर. हो 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 हो, काय सुगंध. ओ हो 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 हो, अप्रतिम. तर आता आपण गव्हाण फिश मार्केटमध्ये पोहोचलो आहोत. मुंबईवरनं छत्री आणलेली घेतली मस्त. बाबा छत्र्या लागतील आज एकमेकाला. काय बोलताय? ठीक ना? काय घ्यावं लागलंस? चिवणी घेतलीस? कितीची भेटली? हा, मिक्स मारा 200 रुपयाचं का? बाकी मजेत ना? आलो मी पण चिवणी बघायला भेटणार का बघते. हे बघा, हे मिक्स मावर आहे इथे. कोलंबी, खरबी, हे बघा मस्त आहे मिक्स मावरा. कितीला वाटा या? 500 रुपयाचा वाटा मिक्स मावरेचा. चिवणी बघा कितीला वाटा आहे? 500 रुपयाला. 500 रुपयाला चिवण्यांचा वाटा आहे. इकडे ताई जवळ पण आहेत. अरे बापरे, छत्र्यावरती करून जायला लागले बघा असं. कुठे आहेत चिवणी? काय बोलता दादा? आता हात बिझी आहेत दोन्ही. काय व्हिडिओ बघता का? अच्छा अच्छा, कुठून? वाशी जुगाव. मग तिथून इथं आलाय? अच्छा, मच्छी घेण्यासाठी खास. अच्छा अच्छा, काय नाव दादा? जयेश दादा, सूरज दादा. मच्छी घेण्यासाठी गव्हाण फिश मार्केट मध्ये आलेत. थँक्यू 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 दादा. आज ताई जवळ बघूया काय माझ काय स्पेशल चिवणी. हा, हे बघा किलशी बघा किती मोठी आहे. चिवणी आहेत. कशी देते चिवणी? बाबा बाबा, आता सोन्याचा भाव चरवू शिव चिवण्याला. सोना पर सोन्यापेक्षा जास्त महाग चिवणीच असतात म्हणून मार्केटमध्ये तुमचे. एव्हा बिना गाबुलीचा आहे तो. नाही, भाव जास्त आहे ना, मग सगळी गाबुलीचीच द्यायला लागतील काय. मग कुठं आता तुम्ही? गव्हाण गावातलाच आहे का? आपलेच लोकांना फेमस करायला पाहिजे का नाही? किलशी कशी आहे? तुम्हाला एकदा किलशी पण दाखवतो. थोडस ताई बिझी आहे. कितीला किती देतस चिवणी? किलशीचा कितीला एक पीस देता हो? 200ला पीस. बापरे, किलशी बघा किती फ्रेश आहे. जिवंतच आहे का? गव्हाण फिश मार्केट मध्ये ना तुम्हाला अशीच मस्त फ्रेश ताजी मासली मिळेल. या 2 तुकडे दे मला. अरे मग दोन्ही पण हात बिझी आहे, नाहीतर उचलले असते.
कुठला चॅनल तुमचा? अश्विन करत. हा हा. कितीला वाटा आहे ताई चिवण्यांचा? किती? हा काय 1000 रुपये? कितीचा वाटा ह्यो? 1000 रुपयाचा. 2 4 5 चिवणी 1000 रुपयाची. आणि तो साईडचा 500 रुपयाला. सगळीकडे 500ची 5 4 अशी देतात आपल्याला. काही ना किती देणार? हा चालेल द्या, पण चांगली काढून द्या मला व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी. चांगली तो नको ये बाई, याच्यात ना दे ना. हा बिना गाबुलीचा नको, यो दे ना. हा गाबुलीचीच असतील ना सर्व. तो नको तो बिना गाबुलीचा नको मला. नाही बरोबर आहे, चांगली. ठीक एवढे घे. 500 वाट करा, कमी तरी करा. सगळंच पैसेवाले नाही मग. हे नको करून दे मला, डायरेक्ट दे. मला दाखवायची आहेत व्हिडिओ मध्ये कशी साफ करतात. काय बोलता? घेतली ना तुम्ही 4 चिवणी ना 500 रुपयाची? अच्छा हा. चला मार्केट मधनं मस्त आज शिवणी घेतलीत. हो व्हिडिओ घेते. कुठनं तुम्ही आलात? महावीर. अच्छा सेक्टर 9 मधनं. मच्छी घेण्यासाठी खास, चिवणी घेण्यासाठी खास. ओके तिथे ठेवा ना ताई, मला ऑनलाईन पेमेंट करायला लागेल. मस्त. हा या ताईजवळ ना जास्त चिवणी भेटलीत. बाकी इथे ना फक्त 4 आणि 5च आहेत 500 रुपयाची. इथे आपल्याला 8 भेटली चिवणी. तर फायनली आता मार्केटमधनं आपण चिवणी घेतलेली आहेत. तर खूप जागेवरती फिरलो, नंतर तिथनंच भेटले. कारण तिथे जरा आपल्याला जास्त वाटा भेटला, 8 चिवणी भेटली. आणि बाकी जागेवरती ना 500 रुपयाची. एक जागेवरती तर मोठी होती, पण 3च होती 500 रुपयाची. आणि एक जागेवरती बाकींच्या जवळ ना असं म्हणजे 4 5 अशी होती. तर आपण 8 चिवणी घेतलीत 500 रुपयाची. तर चला आता घरी जाऊया ना मस्तपैकी स्नेहाला साफ करून कालवण बनवायला सांगूया. तर आता आपण घरी आहोत. वांग्यांची प्लॅन्ट बघता आपल्याला पॅरेट दिसले बघा. पोपट बघा किती आहेत. बापरे, सगळे बघा कसे बसलेत एका झाडावरती. हे सर्व पोपट आहेत बघा. तर आता मस्तपैकी आपण रेसिपी बनवायला घेऊया. घरी आहे, मस्त अंघोळ पण झालेले आहे. सानूला काय बनवलंय? आंबार. कारण सानू कशी हे नाही खात ना, आपला काय चिवणी नाही खाणार, त्याच्यासाठी तिला एकदम तिची आवडीची सुक्की. शिजत नाही थोडंसं हे वाटतं ना. नाही शिजल ना, तिला वाफेवरती शिजवलंय. कसे कलर येते ना आपला, कमी टाकलाय एकदम. बरोबर. तर सानूसाठी आंबार आणि आपण मार्केट मधनं चिवणी आणली. चला फटाफट साफ करून घेतो. चिवणा मासा आज कालवण बनवणार आहोत. त्या दिवशी आपण फ्राय बनवलेला. जिवंत होते सकाळी. हा आपोआप मेले मग. कचऱ्यासाठी पिशवी काढली. चला पटापट आता मी चिवणी साफ करून घेतो. तर बघा आता चिवणे फिश साफ केले आई, पण बघा 2 वाटते खाली आहेत ना. याला गाबुली नाही भेटली, बाकी नाही 2. बाकी याला पण गाबुली, याला पण आहे, याला पण आहे. चला पावसाळ्यात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे गाबोलीची चिवणी खाल्याशिवाय राहणारच नाही. ते तर पण आता झाली ना, कारण तुम्ही मध्ये बोलले ना पाऊस नाही पडला, बरोबर मज्जा नाही आली एवढी. हो बरोबर. आज पाऊस पडतोय म्हणजे थंडगार झालंय वातावरण. तर चला आता पटापट कटिंग करून घेऊया
पटपट मी कालवण बनवते ओके, सिंपल वाला. तर फायनली कालवणासाठी चिवणी मस्तपैकी गाबुलीची साफ करून घेतलेली आहेत आणि इथे स्नेहा लसूण ठेचते. हो. आज सकाळी मिट्टू किती दिसत होते ना? बापरे 30 तरी असतील ना. 30च्या वरती एवढे मिट्टू रिस्पॉन्ड करत होते बघितलं ना आपण त्याला आता आहे का बघते? रिस्पॉन्ड करतात ते. नाही गेले गेले गेले. ग्रीन ग्रीन तिकडे हा. खूप पॅरेट असतात आणि आता पावसाळ्यात ते एन्जॉय करत होते आंघोळ करून. किती मजा वाटत होती. जरी पण तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, तुम्ही बघा. पाऊस पडत होता आणि मस्त त्यांचा काय आवाज वाटत होता, ओरडत पण होती किती ना. तुझा सिटीमध्ये तेव्हा रिस्पॉन्स रिस्पॉन्ड करतात. तर हे बघा इथे कढाई गरम झाले. कढाई गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकले जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवाय तेवढा. हो. चिवणी तू वर्षातनं फक्त एकदाच बनवतेस ना, फ्राय आणि कालवण? फ्राय आणि कालवण तर आपण ऍक्च्युली ह्या सीझन मध्ये बनवतो, पण लास्ट टाइम तुम्ही घेऊन आले मग आपण फ्राय करून टाकले, तर मी विचार केला आज कालवण करूया आपण. अख्खी टाकायची ना? हा, उलटा मस्त टेस्टी पण लागेल. आणि ते कट केल्यावरती ना ते हे होतात माहिती ना, श्रिंक होतात असं फोल्ड थोडे थोडे. गाबळीची चिवणी एकदम सिंपल रेसिपी असणार ना स्नेहा? हा, एकदम सिंपल. एकदम सिंपल. हो हो, झटपट. मिरची आपण लावल्या पण मिरच्या आल्याच नाही. माझ्याकडे सीझन नाही वाटतं आता मिरच्यांचा. इथे टोमॅटो, इथे आपला पार्वती काय प्राजक्ताचा फुल आणि कढीपत्ता तर बघा वाढतच नाहीये माझा. पण ते कढीपत्ता तुम्ही यूज किती केलास? डेली करतेच आणि काय पण बनवते तेव्हा. मग काल काढलेले 2. याच्यामध्ये काय घेतलं? लसूण मध्ये मिरची फक्त ना? ओके, कमी तिखट. ओके. तेल गरम झाल्यावरती स्नेहाने ठेचलेला लसूण आणि मिरची ऍड केलेली आहे. काय बोलते तू? कथ्थादार पाहिजे. कथ्थादार भांडी घासायला. कथ्था आणि तार असते ना. माहिती आहे. एकच असते तो. पूर्ण शिजवून घ्यायचं का असं नॉर्मलीच? आता शिजूनच घेते. अच्छा. आता आपण टोमॅटो ऍड करूया. तर आगरी रेसिपी मध्ये फक्त लसूण आणि मिरची आणि मसाले बस. हो. दुसरा काय नाही येत, पण मी टोमॅटो ऍड करते. खूप लोक टोमॅटो पण यूज करतात. अरे काही जण करत पण नाही ना. हो. तर बघा आता आपण काय करूया, आपला स्नेहा लजीज मसाला घेऊया. 2 चम्मच घेऊया. 2 चम्मच. कारण आज मीच खाणार आहे ना कारण चिवणी. कसं झालंय, सानू जेव्हापासून हे पडली हाताला लागलं तेव्हापासून आम्ही थोडा मसाले कमी केले. तुम्ही बघितलं असेल प्रमोशन पण बंद झालंय. तर आज कसं आता चिवणी आहे तर आपला मसाला तर लागणार एकदम बरोबर. 2 चम्मच घेतले कारण क्वांटिटी जास्त आहे. जर तुमच्याकडे स्नेहा लजीज मसाला नसेल तर नक्कीच ऑर्डर करा, कारण की तुम्ही प्रत्येक रेसिपीमध्ये जर स्नेहा लजीज मसाला टाकला, दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज मसाला आणि तुमची प्रत्येक रेसिपी बनणार एकदम लजीज. स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता. बघा मसाला टाकल्यावरती स्नेहा लजीज मसाला टाकल्यावरती हळद टाकलेली आहे स्नेहानी, आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यानं आपण शिजवून घेणार आहोत. तर मला कसं मच्छीमध्ये कोकम आगळ खूप आवडतोय. जेव्हापासून आम्ही युज करायला लागलो तेव्हापासून खूप आवडते. चिंचापेक्षा मला कोकम आवडते. माझा पर्सनल चॉईस आहे कोकम. आणि टेस्टी लागते. टोमॅटो पेक्षा आता बघा खूप लोक बोलते टोमॅटो ऍड केला तर कोकम आगळ टाकायची काय, पण टेस्ट खूप चांगला येतो. तर आता एक काम करते मी, होतं ना सांगूला जेवण वाढते, तिला भूक लागते. हा दे ना तिला. गोली पण दिली ना, ऍसिडिटीची दिली ना गोली. आपल्या किचनसाठी फक्त एक मसाला, स्नेहाज लजीज घरगुती मसाला. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, बेस्ट क्वालिटी मसाला. आजच ऑर्डर करा. सानूचा जेवणाचा टेबल. मैडम जी आपका खाना रेडी है. हे पुढे करा आता. ओके. काय टीव्ही बंद केली म्हणून रागवते का माझ्यावरती? आज तिची फेवरेट आहे ना सानू, आंबार. खाऊन घे मग तू. हा हे बघा मसाले पण एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि आता स्नेहा चिवणे ऍड करते. होतील का एवढे छान? होईल नाही, पुन्हा हातातूनच सुटतात. हा असं पकड ना चिवण्यांना. हा डोक्याला पकडायचं. बरोबर का? राहतील ना? हा राहील. ते काय फक्त शिजवायचं असतं रे. बिना गाबुलीचा कालूला दिन घे. एक आला का पडलाय?
ते तसंच ते थोडा टाइम झाला ना का माहिती आहे ना, फ्रीज मध्ये ठेवा नाही तर कुठंही ठेवा ना, थोडी गाबुली होते. हा, 1-2 तास. भरपूर टाइम झाला मी आणून. 2 तास झाले ना. हा, चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते चिवण्या मसाला. आज लजीज रेसिपी बनतोय. टोटल या रेसिपीमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे स्नेहाने. बघा आता एक उकळ आलाय मस्त मोठा, झाकण देऊया आणि 10 ते 12 मिनिटात आपले चिवणी मासांचा कालवण रेडी होणार. चला हा चिवणी खायला बसूया झाल्यावर. हसायला काय झालं? चिवणी मासा. मासा, हो. ओके. चिमणी फिश पण बोलतात चिवणा ना? चिवणा कुठे कमेंट कुठे मध्ये चिमणी चिमणी बोलतात, बोलतात. कुठे कुठे चिवणा बोलतात, चिवणा, कुठे कुठे कॅटफिश बोलतात. कॅटफिश तर इंग्लिश मध्ये. कॅटफिश मध्येच आला कितीतरी प्रकार असतात ना. शिंगाले ना. शिंगाली वेगळं असते बघ. ती बघा ईगल किती मोठा. हु बघा किती मोठी इग्गल दिसली स्नेहाला. तुम्हाला पण दिसली घ्या. हे बघा टायमिंग वरती लाईट गेली आणि सकाळी पण एकदा दोनदा गेली होती. तर आता याच्याने फायनल झाला का आपण आता उल्वेस सिटी मध्ये नाही राहत, गावामध्ये राहतो. कारण गावामध्ये सारखी लाईट जातं पावसामध्ये ना. हे बघा कोथिंबीर काढते आता हा, मस्त आता फ्रेश. क्लिअर दिसेल की नाही हे पण नाही मला माहिती. हा, दिसेल ना? दिसतंय पण कालवण त्याचं दिसेल ना. मग बंद करा गॅस. गॅस बंद करू ना. हा झाला. ओके. सुगंध सुटला. हा ब्रेसलेट ना सानूने मला दिलेला आहे. दिलाय म्हणजे घालायला. कालपासून तिचा मी घालते, तिने मला माझ्यासाठी खास बनवलंय. बापरे बघा. काय बोलूया हा, पोरीचा आणि बापाचं प्रेम आहे. आणि आता स्नेहा वाह कोथिंबीर टाकते. कसला भारी झालाय कालवण, एकच नंबर. हो 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 हो, काय सुगंध. ओ हो 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 हो, अप्रतिम. एकटाच खाणार आहे. अप्रतिम अप्रतिम. तर आता ना तुम्हाला तेवढा काही क्लिअर दिसत नसेल कारण लाईट आता गेली, सगळा विषय संपला. ऍडजस्ट करा. सिलेंडर पण संपलेला, टायमावरती आज आणला. हा बघा चिवणा. ओ हो लजीज. बाबा मला चटके लागतील हम चटके सहन करेंगे. खाताना. हम्म. छान झालं ना रस्सा. हा मस्त. सुगंध पण काय भारी सुटलाय. 2च वाढू ना सध्या. हा 2च, बाकी नंतर मी घेईन ना जरा हवं असेल तर मला. ओके चला या जेवायला. पहिला भाकरी, कारण गरम आहे ना, तर पहिला मी रस्स्यासोबत ना भाकरीच करते, कारण भूक लागली भरपूर. या जेवायला. अप्रतिम गाबुली. ओ गरम किती आहे. गरम होती गाबुली, आतमध्ये अंडी गरम होती, एकदम भारी. चिवणा बघा अरे पडला. ठीक आहे. असो, किती भारी झालंय. कसा खाऊ. अरे का फॅन पण नाहीये, गरमी पण आहे ना, आता लाईट गेलीये. हा गरम कसला लागते. तरी खायचं आहे. अप्रतिम. तर ही आहे चिवणा मासेची गाबुली. या सर्वांनी गाबुली खायला. आहा लजीज. तर आता इथे सानू आणि स्नेहा गेम खेळते. कधीपासून तिला हे होते, मग काम झालेलं मी बसून खेळत होतो. हा, आणि मी ज्याने आपल्याला आजच्या व्हिडिओवरती कमेंट केलेत ना, आई बाबांचा मी टाकलाय व्हिडिओ, तर त्या व्हिडिओवरती तर सर्वांना रिप्लाय देत होतो. आणि आता आम्ही वेट करत होतो का पाऊस येईल. पाऊस आल्यावरती गरमागरम भज्जी बनवू. पाऊस येत होता तर मी काय बोलले, आजच चालू झालाय. काल आपण चांगला डॉक्टर कडून आलो, लेट झालेलं सगळं. हा तर उद्या कांदा भज्जी करूया पावसात, मस्त खाऊया. आणि आज पाऊसच पडत नाही, हा, तर बघूया आता उद्याचा वेट करूया. तर चला, पावसाने आपल्याला धोका दिला. तरी पण कालपासून किती पाऊस पडला, रात्रीपासून सकाळपर्यंत दुपारपर्यंत पाऊस पडत होता. मग नंतर रिमझिम नव्हतं पडत एकदम. स्लो होता. आता मुसळधार पाऊस पाहिजे. मुसळधार. मुसळधार हा मुसळधार नाही, मुसळधार. हिंदीमध्ये मुसळधार. अच्छा, हिंदीमध्ये मुसळधार पाऊस पाहिजे.
जेणेकरून आपण मस्त कांदा भजी खाऊया उद्या येईल पण ना. आणि चला आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा कसं वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.